येत्या शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मंचर येथील बस डेपोचे म्हणजे एस.टी. आगाराचे उद्घाटन होणार होते। मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तालुक्यात कोणतेही राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही व ह्या डेपोच्या उद्घाटनाला मराठा समाजाच्या बांधवांनी विरोध केला होता। आपल्यासोबत काही मराठा नेते आहेत। काय सांगाल, मंचर एच डेपोच्या उद्घाटनाला आपण विरोध केला होता? गेली अनेक दिवसापासून मराठा बांधव सरसकट मराठा आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण आमरण उपोषण करत होते। त्याप्रमाणे तालुक्यातही हे आमरण उपोषण आणि साखळी उपोषण चालू होतं। पण या मागच्या 8-10 दिवसापासून कुठल्याही तालुक्यातील नेते असेल, जिल्ह्यातील असेल किंवा कुठले जिल्हास्तरीय प्रशासकीय अधिकारी असेल, कुणी या आंदोलनाची दखल घेतली नाही। आणि आता राजकारण थोडंसं अस्वस्थ असल्यामुळं अचानकपणे आचारसंहिता लागती काय किंवा निवडणुका लागती काय या भीतीपोटी अपूर्ण कामांचं उद्घाटन करण्याचं राजकीय नेत्यांनी जो काही घाट घातलेला आहे त्याला सकल मराठा समाजाचा विरोध आहे। जोपर्यंत 24 डिसेंबरपर्यंत संपूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही नेत्याचा इथं राजकीय उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन दिला जाणार नाही, ही सकल मराठा समाजाची भावना आहे। मराठा समाजाने ह्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोध केला। मराठा समाजाचा मान राखत आम्हीही मराठा समाजाच्या सोबत आहोत अशी हाक देत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या समाज माध्यमाच्या पोस्ट करून उद्याचा कार्यक्रम रद्द झाल्याचं जाहीर केलं आहे। काय सांगाल? नाही, आम्ही तर काही ती सोशल मीडियात पोस्ट पाहिली नाही अजून, पण आपल्या माध्यमातून कळते जर त्यांनी तसं केलं असेल तर त्यांचं स्वागत आहे। उलट त्यांनी या मराठा समाजाच्या, ते पण मराठा नेतेच आहेत, या मराठा आंदोलनात त्यांनीसुद्धा सहभागी व्हावं हीच सकल मराठा समाजातर्फे त्यांना नम्र विनंती। हा कार्यक्रम तुमच्या मागणीनुसार रद्द झालेला आहे। यापुढेही इतर राजकीय पक्षांनी काही उद्घाटनं, काही भूमिपूजन घेतली तर आपली भूमिका काय असेल? नाही, हे मी मगाशीच सांगितलं, आमचा कुठल्या नेत्याला, कुठल्या पक्षाला, कुणालाच विरोध नाही। जोपर्यंत 24 डिसेंबरपर्यंत सरकारने जे अल्टिमेटम दिलं आहे मराठा समाजाला सरसकट याचं आरक्षणाचं, तोपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने शक्यतो आंबेगाव तालुक्यात राजकीय उद्घाटनं करू नयेत आणि मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये, हीच एक मराठा समाजाची भावना आहे। मंचर येथे एस.टी. आगाराचे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला मराठा समाजाने विरोध केल्यानंतर हे उद्घाटन रद्द केल्याची पोस्ट राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या समाज माध्यमातून केलेली आहे व हा कार्यक्रम जर वळसे पाटील यांनी रद्द केला असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करतो असे मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।